ऐक ना, मी काय म्हणाले की त्यांना माहित होतं की हे सॉन्ग आहे आणि त्यासाठी हे सगळं चालू. अरे मला कॉंग्रॅच्युलेशन्स असे कमेंट्स केले. ही साडी होती आमच्या कॉस्ट्युम दादांकडे, सो आम्ही त्या साडीचा एक मस्तपैकी टर्बन बांधला. तुम्ही प्लीज हा सिक्वेन्स बघा, खूप मजा येणार. याच्या बाबतीत मी जास्त काही सांगू शकत नाही, तर मग बघताना मजा येणार. या आधी माझं सिरियलमध्ये 4 वेळा लग्न झालेलं आहे, सो मला माहिती लग्नाची एक्साइटमेंट. एकाच सिरियलमध्ये 4 वेळा लग्न केलं, पण एकाच माणसाशी. हॅलो, हाय, नमस्कार. मी संचित चौधरी, म्हणजेच तुमचा देवांश. हाय, हॅलो, नमस्कार. मी अस्मिता देशमुख, म्हणजेच तुमच्या सर्वांची लाडकी सई. सो तुझी माझी जमली जोडी आमच्या या मालिकेत. तुम्ही बघत असाल, माझ्या अटायरवरून तर ऑफकोर्स कळतच असेल, काहीतरी म्हणजे असं मस्त भयंकर आणि फारच असं छान लग्न वगैरे असं काहीतरी सिक्वेन्स सुरू आहे आमच्या इथे. सो या मजा येते आम्हाला. बघा डेकोरेशन मला पण छान डेकोरेट केलं आहे आणि पण बघा माझा लुक. आता खरं तर लग्न कोणाचं होतं हे तुम्हाला लवकर कळेलच, पण आता सध्या ज्यांचं लग्न आहे त्यांच्यासाठी हा लुक केलेला आहे. साडी वगैरे नेसली आहे, छान वन साईड अशी वेणी वगैरे घातली आहे आणि हा सगळा लुक आमच्या क्रिएटिव्ह मॅमने सांगितलं होतं करायला, सो तशी मी रेडी झाली आता. हां, सो काय झालं सकाळी या ड्रेसबरोबर एक रेडीमेड टर्बन आलेलं, सो ते घातलं मी, पण मला माहिती नाही समाव ते जरा रेडीमेडवाला फील तो छान येत नव्हता, जरा ऑथेंटिक फील हवा होता. मग मी आणि आमच्या क्रिएटिव्ह टीमने वगैरे असं ठरवलं की काहीतरी वेगळं करूयात. मग ही साडी होती आमच्या कॉस्ट्युम दादांकडे, सो आम्ही त्या साडीचा एक मस्तपैकी टर्बन बांधला. एक बाबा म्हणून आमच्याकडे फेटेवाले दादा होते, त्यांनी फारच उत्तम असा हा छान टर्बन मला बांधून दिला. नंतर हा जो इथे तुम्हाला ब्रोच दिसतोय हा इथला होता, इथे काढून लावला आणि त्या रेडीमेड टर्बनला जे होतं ते मी काढून इथे लावलं. सो असं काहीतरी जरा वेळेवर जुगाड करायचा प्रयत्न केला आणि आय गेस ते खूप जास्त छान दिसतंय. मला खूप आवडलं आहे मला टर्बन. पूर्ण आउटफिटमध्ये माझं फेवरेट टर्बन आहे. हलकं फुलकं एवढंच इम्पॉर्टंट आहे की लग्न होते आणि सई आहे त्या मंडपात, पण आता शो बघा. सो या खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि खूप ड्रामा आहे. सिरियसली सांगतोय, प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे हा सिक्वेन्स बघताना, कारण की फारच अनएक्सपेक्टेड गोष्टी घडणार आहेत आणि ऑफकोर्स सगळ्यांना असं वाटतंच की सई आणि देवांश एकत्र काय येत नाही वगैरे 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 वगैरे. गहन प्रश्न आहेत या. सो ते एकत्र येणार आहेत, नाही येणार आहेत, खूप गोष्टी आहेत. तुम्ही प्लीज हा सिक्वेन्स बघा, खूप मजा येणार. याच्या बाबतीत मी जास्त काही सांगू शकत नाही, तर मग बघताना मजा येणार. नक्कीच. म्हणजे प्रेक्षकांना जेवढे काही प्रश्न पडलेत ना, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सिक्वेन्समध्ये मिळतील. ॲक्च्युली 6वं लग्न आहे माझं, मस्तपैकी 6वं. हो, पहिल्या शोमध्ये 2 वेळा केलं होतं मी आणि हे 6वं लग्न आहे. मला मजा येतं. आय डोंट नो, मला आवडतं छान कपडे घालायला, छान नटायला, आपल्याला मजा येते. सो आणि दुसरं कसं असतं ना, मोस्टली हिरोला अशा सिक्वेन्सेसमध्ये जास्त काम नसतं. तो खूप रिलॅक्स्ड असतो, कारण ड्रामा सुरू असतो, तो बऱ्यापैकी रिॲक्ट करत असतो आणि लग्नाचा सिक्वेन्स संपल्यावर तो रिॲक्ट होतो. सो हां, आणि सगळे आर्टिस्ट एकत्र असतात त्यावेळेला. जनरली रेग्युलर शूटमध्ये असं होत नाही ना की सगळेच आर्टिस्ट सेटवर आहेत, कोणीतरी नसतंच, कोणी असतं. सो हा सिक्वेन्स असा असतो की या सिक्वेन्समध्ये प्रत्येक आर्टिस्ट असतात, सगळ्यांबरोबर छान मस्ती करता येतं. शूट पण एकत्र ऑफकोर्स होतंच, पण ऑल ओव्हर एक जरा वाईब वेगळी असते या काही दिवसांची. खरंच असं वाटत असतं की स्वतःचं काहीतरी लग्न होतं. म्हणजे कालपर्यंत माझं पण असंच होतं. आजपासून आम्ही लग्नाचा सिक्वेन्स सुरू केला शूट करायला आणि मी गेल्या 4-5 दिवसांपासून तयारीत होतो की अरे माझं लग्न आहे, सो मला थोडंसं जरा काही 3-4 दिवस झोप नीट घ्यायची आहे, हेअर कट करून यायचं आहे, फ्रेश हेअर कलर करून यायचं आहे. सो ॲक्च्युली स्वतःचं लग्न असताना जे काही प्रिपरेशन करेल मी स्वतःला घेऊन, तेच सगळे मी करत होतो. सो या लग्न आहे का पहिले तिथे विचारा. हो ना, खरं तर आता माझं लग्न आहे की नाही हे तुम्हाला तर सिरियलमध्येच कळेल. हो, ऑफकोर्स नाही आहे. सो कळेल तुम्हाला आता पुढे काय. पण या आधी माझं सिरियलमध्ये 4 वेळा लग्न झालेलं आहे, सो मला माहिती लग्नाची एक्साइटमेंट. 4 वेळा लग्न केलं, पण एकाच माणसाशी. सो अजिबात नाही, ते सिरियलमध्ये करू शकतो जज, पण पर्सनल नाही प्लीज. आणि सो आता सई लग्न करते की नाही हे कळेल, पण मला एक्साइटमेंट खूप आहे ॲज अ अस्मिता म्हणून की अरे वा सगळं छान असं गुडी होतं आहे, मस्त वाटतं आहे मला हे सगळं बघताना. आणि सई म्हणून सई थोडी नर्वस आहे आणि हॅप्पी पण असेल की नाही हे तुम्हाला पुढे कळेलच. माझे घरचे तर खुश झाले होते, म्हणजे ॲक्च्युली त्यांना माहीत होतं बरं का हे सगळं कशासाठी चालू आहे. मला ऑलरेडी कॉल करून सांगितलं होतं की तुला अशाच प्रकारे प्रमोशन करायचं आहे
आणि कुठेही वाटलं नाही पाहिजे की हे प्रमोशन आहे. आणि म्हटलं ठीक आहे करूयात, पण ते इतका छान व्हायरल झालं आणि त्यात असं दाखवत होते की आमचं खरंच काहीतरी रिलेशन वगैरे आहे, पण असं काही नव्हतं. सॉंगसाठीच खरं ते केलं होतं. घरच्यांना आवडलं होतं ना, घरच्यांचे ऐक ना, घरच्यांना आवडलं म्हणजे घरच्यांनाही माहीत होतं की का, म्हणजे त्याच्या मागचे खुश होते ना. घरचे खुश का होते माहितीये तुला, की कारण ऑलरेडी आम्ही सॉन्ग केलं होतं आणि त्यांचं झालं की अच्छा असं काहीतरी होते का, ठीक आहे आम्ही पण तुला सपोर्ट करतो, असं होतं. म्हणजे लक्षात ठेवी गोष्ट. ऐक ना, मी काय म्हणाले की त्यांना माहित होतं की हे सॉन्ग आहे आणि त्यासाठी हे सगळं चालू. अरे मला कॉंग्रॅच्युलेशन्स असे कमेंट्स केले. हे लक्षात ठेव, बाकी मी काय बोललो का, मी म्हणलं फक्त लक्षात ठेव. मी आधी सांगितलं की सॉन्गसाठी ते खुश होते आणि पोस्ट त्यांना माहित होती की मी अशी टाकणार आहे, त्यामुळे ते आणखीच खुश होते. अच्छा अच्छा ठीक आहे कर कर, आम्ही पण तुला सपोर्ट करू, असं ते पण एन्जॉय करत होते आणि मी पण एन्जॉय करत होते. प्रतिसाद खूप प्रतिसाद खूप चांगला मिळतोय. इनफॅक्ट थोडं अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, बिकॉज फ्रँकली न्यू चॅनल आहे, खूप नवीन शोज आहेत, पण खूप कमी वेळात खूप चांगलं एक्सप्लोअर करतोय आम्ही. सन खूप चांगलं एक्सप्लोअर करतोय आणि मला आवडतं ते. 2 वर्ष झाले आता, जेमतेम 2 वर्ष काही महिने झाले असतील, पण खूप चांगल्या प्रमाणात लोकांना माहिती आहे सन चॅनल, चांगल्या प्रमाणात लोकांना त्यावरच्या मालिका माहिती आहेत. सो या हे खूप मोठी अचीवमेंट आहे सनची आणि या सगळ्या मालिकांची, आमच्या प्रोड्युसर्सची, क्रिएटर्सची, सगळ्याच. सो छान वाटतं आहे की सनचा पार्ट आहे, खूप चांगलं प्रॉडक्ट डिलिव्हर होतं आहे, चांगल्या आर्टिस्टबरोबर काम करायला मिळतं आहे, चांगल्या लोकेशनवर काम करायला मिळतं आहे. सो या आय एम हॅपी आणि लुकिंग फॉरवर्ड की आणखी चांगलं ग्रो होईल चॅनल पण आणि आमचा शो पण. नक्की. लवकरच आमच्या लग्नाचा सिक्वेन्स आहे, आमच्या नाही, माझ्या म्हणजे आमच्या सिरियलमध्ये लग्नाचा सिक्वेन्स आहे. सो प्लीज तुझी माझी जमली जोडी बघा आणि आमचं लग्न झाल्यानंतर, म्हणजे आमचा लग्नाचा सिक्वेन्स झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं आणि जे काही घडणार आहे त्यातनं ते तुम्हाला त्याच्यावर तुमचे रिॲक्शन्स काय असणार ते प्लीज आम्हाला कळवा, है ना. नक्कीच, कारण सस्पेन्स आपण क्रिएट केला आहे, तो सस्पेन्स लोकांना आवडतो की नाही हे पण कळेलच. सो बघायला विसरू नका. येस नक्कीच, आपल्या सन मराठीवर रात्री 10:30 वाजता तुझी माझी जमली जोडी.